नमस्कार मित्रांनो. मागच्या जे व्हिडिओ मी बनवलेला होता टेस्ट सीरीजच्या JMFCच्या बॅचबद्दल, त्याच्यामध्ये मी एका जजमेंटचा उल्लेख केला होता. आता आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहतो JMFCची परीक्षा कधी होईल याची. पण ही वाट बघत असताना नेमकं काय अपडेट आहे सध्याच्याला? कुणी कंटेम्प्ट पिटिशन दाखल केलंय का? कुणी PIL दाखल केलंय का? ह्या सगळ्या गोष्टींची सुद्धा आपण अपडेट घेणं गरजेचं असतं. त्याच्या मागचं कारण हे असतं, की आपल्या बऱ्याच वेळेस थोडंसं मोरल डाऊन व्हायला लागतं, की एवढे वर्ष झालं, एवढे दिवस झाले आपण वाट बघतोय. अजूनही परीक्षा होत नाहीये. त्यामुळे आपण आपल्या YouTube चॅनलवर नेहमी ह्या सगळ्या गोष्टींचं तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. जे काही अपडेट होत असतात. आता ही कंटेम्प्ट पिटिशन जे आहे तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसतंय. PIL आहेत, कंटेम्प्ट पिटिशन आहेत. सगळ्यांना एका ठिकाणी क्लब पण केलेला आहे. आता ही जुनी ऑर्डर आहे 14 नोव्हेंबरची. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की चालू आहे बॅकग्राऊंडला सगळ्याच गोष्टीवर चर्चा चालू आहे. सर्व्हिस रूल बनवण्याच्या अगोदरची ही कोर्टाची ऑर्डर आहे. याच्यामध्ये कोर्टाने काय सांगितलंय ते तुम्हाला दिसेल. 14 नोव्हेंबरचं आता हे एक प्रकारचं आपलं ऑर्डर आहे जसं मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे दिस पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन ॲक्चुअली वॉज फाइल फॉर हायलाइटिंग डिले इन द फ्रेमिंग रिक्रुटमेंट रूल्स फॉर द ज्युडिशियल पोस्ट which directly affect timely filling of the judicial vacancies, functioning of the subordinate judiciary, access to justice for the litigants. ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी अशा याच्यामुळे होऊ शकतात. त्याच्यामुळे द पिटिशनर अपियर्ड इन पर्सन अँड एम्फेसाइजिंग द सिरियसनेस ऑफ पब्लिक नेचर अँड ग्रीव्हन्सेस. कोर्टासमोर कोर इश्यू काय होता? सेंट्रल इश्यू वॉज वेदर द डिले बाय द स्टेट गव्हर्नमेंट इन अप्रूव्हिंग अँड नोटिफाईंग रिक्रुटमेंट रूल्स कॅन स्टॉल द ज्युडिशियल अपॉइंटमेंट्स अँड देअर बाय इम्पेअर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस. ह्याच्यामध्ये हायकोर्टाने हे सांगितलेलं आहे ऑलरेडी. कोर्ट नोटेड. काय नोट केलं कोर्टाने? इथे तुम्हाला खाली दिसेल याच्यावर. ठीक आहे, इथे तुम्ही जर बघितलं तुमच्या लक्षात येईल. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं सांगितलेलं आहे. हायकोर्ट हॅज ऑलरेडी फ्रेम द रूल्स अँड फॉरवर्डेड देम टू द स्टेट गव्हर्नमेंट. स्टेट गव्हर्नमेंटला त्यांनी ऑलरेडी ते पाठवलेलं आहे. अँड द मॅटर वॉज पेंडिंग ॲट द स्टेट गव्हर्नमेंट लेवल, पर्टिक्युलरली विथ द लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट. सम ॲडिशनल रूल्स वेअर स्टील रिक्वायर्ड टू बी फ्रेम. आता डिस्ट्रिक्ट जजेसचं सुद्धा त्याच्यामध्ये आलेलं आहे. The bench clearly indicated that recruitment cannot proceed without finalizing the rules. Advertisement and selection processes is a rule dependent. जी काही पुढची जाहिरात येणार आहे किंवा जी काही सिलेक्शन प्रोसेस सुरू होणार आहे, ही रूलवर डिपेंडंट असल्यामुळे आम्ही ते देऊ शकत नाही आहेत. इथे आपल्याला खाली जर तुम्ही बघितलं, इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. सो इथे तुम्हाला सांगितलंय, इट इज ओनली इन द फर्दरन्स ऑफ these rules, further steps can be issued फॉर द ॲडव्हर्टाइजमेंट अँड कॉलिंग ऑफ द ॲप्लिकेशन्स अकॉर्डन्स विथ द रिक्रुटमेंट रूल्स. हे रूल्स फ्रेम झाल्याच्या नंतरच बाकीच्या गोष्टी केल्या जाऊ शकतात. अगोदर त्याच्यामध्ये काही केलं जाऊ शकत नाहीत. तर कोर्टाने तेच डायरेक्शन सुद्धा इश्यू केले. द कोर्ट डायरेक्टेड द रजिस्ट्रार जनरल टू प्लेस ऑन रेकॉर्ड करस्पॉन्डन्स एक्सचेंज विथ द स्टेट गव्हर्नमेंट. तुमचं जे काही चाललंय ते पण आम्हाला दाखवा. त्याच्यानंतर रिक्वायर द डिटेल्स ऑफ रिमेनिंग रूल्स एट टू बी फ्रेम. बाकीचं काय ते सुद्धा करून घ्या. एम्फेसाइजिंग ए टाइम बाउंड अप्रोच रिकॉग्नायझिंग ज्युडिशियल वॅकन्सीज ॲज अ सिस्टमॅटिक प्रॉब्लेम. हा एक सिस्टमॅटिक प्रॉब्लेम झालेला आहे. तर ते सुद्धा कोर्टाने या ठिकाणी सांगितलं. म्हणजे ऑर्डरचं नेचर जर तुम्ही बघितलं तर एक प्रकारे प्रोसिजरल आणि सुपरवायझरी आहे. कोर्टाने डायरेक्ट याच्यामध्ये जास्त पुढचा काही डायरेक्ट निर्णय महाआदेश वगैरे दिला नाही. याला मी आपल्या लेक्चरमध्ये बऱ्याच वेळेस कंटिन्यूइंग मॅन्डामस आपण सांगत असतो तुम्हाला. तर हे त्या अर्थाने एक प्रकारची ऑर्डर आहे. प्रोसिजरल आणि सुपरवायझरी. आम्ही सुपरवाइज करतोय. अजूनही आम्ही मॅटर फायनल डिस्पोज करत नाहीये. सुपरवायझरी पद्धतीचं एक मॅन्डामस एक प्रकारचं कोर्टाने या ठिकाणी दिलेलं आहे. ह्याचं तुम्ही लिगल सिग्निफिकन्स जर बघितला तर इट रिएन्फोर्सेस द प्रिन्सिपल ऑफ ज्युडिशियल ॲडमिनिस्ट्रेशन इज अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्युशनल गव्हर्नन्स. ठीक आहे, जे काही समजा आपलं हे सगळं चाललेलं आहे, कॉन्स्टिट्युशनल गव्हर्नन्स थोडंसं थांबून गेलेलं आहे ह्या सगळ्या जाहिराती वगैरे हे असल्यामुळे. इट रिफ्लेक्ट ज्युडिशियल ओव्हरसाईट ओव्हर द एक्झिक्युटिव्ह इनॅक्शन. जे एक्झिक्युटिव्हचं इनॅक्शन होत आहे, आता सरकारने लवकरात लवकर काम करायला पाहिजे, ते वेळेमध्ये करत नाही आहेत. ठीक आहे, हे सगळं करत असताना कोर्टाने एका गोष्टीची नेहमी म्हणजे चांगल्या पद्धतीने काळजी घेतली, विदाऊट व्हायोलेटिंग द सेपरेशन ऑफ पॉवर्स. म्हणजे जे काम त्यांचं आहे त्याच्याबद्दल कोर्टाने या ठिकाणी फार जास्त, ज्याला आपण म्हणतो की कडक अशी भूमिका त्याच्यामध्ये घेतली नाही. ठीक आहे, ज्याला आपण एक ज्युडिशियल रिस्ट्रेंट अप्रोच मी बऱ्याच वेळेस लेक्चरमध्ये सांगत असताना शिकवत असतो, की तुम्ही याच्यामध्ये कोर्टाने आपण कोर्ट म्हणून काही पुढच्या लोकांना एकदम जास्त दबाव, आता इथे कंटेम्प्ट पिटिशन जरी असेल, पुढची ऑर्डर जर तुम्ही बघितली, ह्याच्यामध्ये कंटेम्प्ट पिटिशन पण आहे, एक पब्लिक इंटरेस्ट दोन पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन आहेत आणि एक कंटेम्प्ट पिटिशन आहे. इव्हन आता याच्यामध्ये महाराष्ट्र स्टेट जजेस असोसिएशन, ठीक आहे, त्यांचे जे प्रेसिडेंट आहेत दिलीप गुमरे सर यांच्या थ्रू त्याच्यामध्ये ते सुद्धा इन्व्हॉल्व झालेले आहेत. यांनी सुद्धा त्याच्यामध्ये श्री नितीन
नितीन करीर, चीफ सेक्रेटरी फायनान्स डिपार्टमेंट ऑफ स्टेट ऑफ महाराष्ट्र, ठीक आहे, यांना सुद्धा त्यांनी इन्व्हॉल्व केलेलं आहे. म्हणजे आता सगळे इन्स्टिट्यूशन सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत. तुम्ही एवढं जास्त जे डिले करताय, याच्यामध्ये सुद्धा कोर्टाने तेच सांगितलं. म्हणजे ही सुद्धा जर ऑर्डर तुम्ही बघितली तर डीजेचे सुद्धा सर्व्हिस रूल्स वगैरे जे आहेत ते सुद्धा तुम्ही आता बनवा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी सुद्धा करून घ्या. एवढं सगळं आता लोक इन्व्हॉल्व असताना, कंटेम्पिटिशन सगळ्या गोष्टी जरी असताना, तरी सुद्धा कोर्टाने, ज्याला आपण म्हणतो की एक कॉन्स्टिट्युशनल बॅलन्स त्या ठिकाणी मेंटेन केलेला आहे. इन्स्टेड ऑफ पासिंग ए कोर्सिव्ह कंटेम्प्ट ऑर्डर, कोर्सिव्ह कंटेम्प्ट ऑर्डर कोर्टाने पास केले नाही, तर कोर्ट अडॉप्टेड ए रिस्ट्रेन, ज्युडिशियल रिस्ट्रेन ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, हे लीगली या ठिकाणी सिग्निफिकंट आहे. कोर्ट ॲक्नॉलेज द प्रोसिजरल अँड कॉन्स्टिट्युशनल फॉर्मॅलिटीज. कोर्टाने ह्या सगळ्या गोष्टींचं चांगल्या पद्धतीने ॲक्नॉलेज केलं. त्याच्यानंतर इट अवॉइडेड क्रॉसिंग द लाईन इन टू एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स. एक्झिक्युटिव्ह फंक्शन्समध्ये स्वतः एंटर करण्याचं सुद्धा कोर्टाने या ठिकाणी टाळलं. इट जस्ट कंटिन्यूड मॉनिटरिंग द मॅटर थ्रू द फ्युचर हिअरिंग डेट. याच्यामध्ये त्यांनी काय केलं, पुढची जी डेट आहे, म्हणजे पुढचं तुम्हाला त्याच्यामध्ये आता 21 जानेवारी 2025ला त्याच्यामध्ये परत बघू 3 वाजता असं त्यांनी सांगितलं. म्हणजे मी जे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, त्याच्यामध्ये आपण आपली टेस्ट सिरीजची बॅच अनाऊन्स केली होती. दर रविवारी आपण JMFC प्रिलिमच्या टेस्ट आपण घेत आहोत आपल्या बॅचमध्ये. तुम्ही अजूनही जर आपल्या टेस्ट सिरीजची बॅच जॉईन केली नसेल किंवा JMFC प्रिलिमची आपली नवीन जी 7वी बॅच आहे, ती तुम्हाला कोणाला जॉईन करायची असल्यास तुम्ही या नंबरवर फोन करून म्हणजे कॉन्टॅक्ट, तसा संपर्क साधू शकता. ठीक आहे. JMFC प्रिलिमची आपली बॅच संध्याकाळी 7 ते 8 मध्ये लाईव्ह लेक्चर असतं आणि प्रत्येक लेक्चरचं तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा मिळतं, जे तुम्ही नंबर ऑफ टाइम्स बघू शकता. त्याला कुठलं व्ह्यू रिस्ट्रिक्शन नसतं. फक्त टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर ती सुद्धा तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवर त्या ठिकाणी मिळून जाईल. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण याचे सगळे अपडेट देत असतो. जाहिरात कधी येणार आहे, जाहिरातीबद्दल काही अपडेट आहे का, हे सगळे जजमेंट वगैरे सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मिळत असतात. तुम्ही जर अजूनही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर नसाल, ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप असा मेसेज व्हॉट्सअपला पाठवा. ऑफिसचा माणूस तुम्हाला ॲड करून घेईल. तर मी तुम्हाला हे सांगत होतो की ज्युडिशरी म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये जे मी तुम्हाला 21 तारीख जी दिली होती, 21 जानेवारी. तर आता असं होऊ शकतं की 21 जानेवारीपर्यंत अजून महत्त्वाचं काहीतरी अपडेट करून देतील ते. कारण शेवटी कंटेम्प्ट पिटिशन म्हणजे काय असतं? कोर्टाचा संयम जो आहे, आता कोर्ट कॉन्स्टिट्युशनल बॅलन्स मेंटेन करायचा प्रयत्न करतंय. कोर्सिव्ह कंटेम्प्ट ऑर्डर कोर्ट पास करत नाहीये. पण शेवटी लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट असू द्या, यांच्यावर एक प्रकारची त्याच्यामध्ये जबाबदारी तर आहेच, की कोर्टात आपल्या विरोधात अशा पद्धतीने कंटेम्प्ट पिटिशन चालू आहे. आपण एक काम करत नाहीये. ज्या अडचणी आपण सर्व्हिस रूलच्या बाबतीत देत होतो, त्या सर्व्हिस रूलचं आपण ते ज्युडिशरीचे JMFचे तर आपण कंप्लीट केलेले आहेत. अजून आता डीजेच्या बाबतीत सुद्धा समजा त्याच्यामध्ये बदल करायचे असले, ते तरी त्यांना करून घ्यावं लागेल लवकरात लवकर. आणि असं होऊ शकतं की तुमची जाहिरात जी आहे ते 21 जानेवारीच्या अगोदर येऊ शकते किंवा थोडंसं त्याच्यामध्ये पुढच्या तारखेपर्यंत त्यांनी अजून जरी ढकलली. तर एक गोष्ट तर मात्र कन्फर्म आहे की ह्या सगळ्या गोष्टींचा पाठलाग घेण्याचं काम आपलं बॉम्बे हायकोर्ट करत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कुणीही काळजी करायची गरज नाहीये. बॉम्बे हायकोर्टामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि ते तारखेनुसार प्रत्येक फार मोठ्या-मोठ्या लांबच्या लांब तारखा पण देत नाहीयेत. ठीक आहे, म्हणजे 20-25 दिवसाच्या तारखा त्याच्यामध्ये पडत आहेत आणि प्रत्येक तारखेला त्याच्यामध्ये कोर्ट विचारत आहे की तुम्ही आतापर्यंत काय केलेलं आहे जागा काढण्यासाठी. सध्या सगळ्या कोर्टांमध्ये परिस्थिती फार भयंकर आहे, आपण पाहतोय. म्हणजे नाशिकसारखे कोर्ट समजा जिथे 25 JMFC असायला पाहिजे, 2 JMFCवर त्याच्यामध्ये काम चालू आहे. पुण्यासारख्या कोर्टामध्ये सुद्धा आपण पाहतोय, म्हणजे फार मोठं त्याच्यामध्ये बोर्ड झालेलं आहे. तेवढे बोर्ड त्याच्यामध्ये म्हणजे तेवढे मॅटर्स त्याच्यामध्ये कुठल्याही जजेस लोकांना, JMFC लोकांना सुद्धा त्याच्यामध्ये ऐकणं शक्य नाही आहे. एवढं वर्कलोड त्याच्यामध्ये वाढलेलं आहे. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्या भागामध्ये काय परिस्थिती आहे? म्हणजे कितीचं कोर्ट आहे, किती जजेस लोकं काम करतायत? बरेच लोकं जे क्लर्क लोक आहेत, ते काही लोकांना सेवा खंड दिलाय. ते लोकं मला फोन करून विचारतात, "सर तुमचे नवीन JMFC झालेले कधी कामावर जाणार आहेत?" म्हणजे आम्हाला सेवा खंड देण्यात आलेला आहे आणि आता जेव्हा हे JMFC कामावर येतील त्यावेळेस आम्हाला त्याच्यामध्ये ते बोलवतील परत. ठीक आहे. तुमच्याकडे पण तसे अपडेट असतील. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, की तुमच्या कोर्टामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर म्हणजे तात्पर्य काय आहे, की ज्याला आपण म्हणतो, की ही एक अशी गोष्ट आहे ज्याची हेडलाईन जरी होत नसेल तरी सुद्धा जो लोकांचा जो बेसिक अधिकार आहे, ज्याला आपण म्हणतो, की न्याय मिळवण्याचा जो तुमचा बेसिक अधिकार आहे, ठीक आहे, तो त्याच्यामध्ये या ठिकाणी अफेक्ट होत आहे. हा अशा प्रकारचा इश्यू आहे, विच रेअरली मेक्स अ हेडलाईन्स बट डायरेक्टली अफेक्ट द एव्हरी सिटिझन हू अप्रोचेस द कोर्ट ऑफ जस्टिस. जो प्रत्येक नागरिक कोर्टाकडे जात आहे आपलं काहीतरी न्याय मागण्यासाठी, त्या प्रत्येकाला त्याच्यामध्ये हे अफेक्ट करत आहे. कोर्ट रेडी आहेत न्याय देण्यासाठी. जजेस आर अल्सो विलिंग टू वर्क, बट अपॉइंटमेंट्स आर स्टक बिकॉज ऑफ फाइल्स आर नॉट मूव्हिंग. ठीक आहे. ज्या फाईल्स त्याच्यामध्ये पटापट मूव्ह होऊन सर्व्हिस रूल वगैरे सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत. फायनान्स डिपार्टमेंटने ज्या सगळ्या पोस्ट सगळ्या सँक्शन करायला पाहिजेत, हे सगळं त्याच्यामध्ये वेळेवर होत नाहीये. ठीक आहे. बॉम्बे हायकोर्टाने ह्या 2 इम्पोर्टंट ऑर्डर्सच्या निमित्ताने त्यांनी हायलाइट केलेलं आहे, की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिलेज इन फ्रेमिंग ज्युडिशियल
म्हणजे रिक्रुटमेंट रूल्स आर सिरियसली डॅमेजिंग द इंडियन ज्युडिशियल डिलिव्हरी सिस्टीम. आपलं जे इंडियन जस्टिस डिलिव्हरी सिस्टीम आहे याला सिरियसली त्याच्यामध्ये ते अफेक्ट होत आहे. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन्स असू द्या किंवा हे कंटेम्पिटिशन असू द्या, सगळ्यामध्ये या सगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी हार्म होत आहेत. हे लार्ज नंबर ऑफ वॅकन्सीज ज्या आहेत आपल्या सध्याच्याला डिस्ट्रिक्ट ज्युडिशरीमध्ये महाराष्ट्राच्या पेंडिंग आहेत आणि त्या सर्व्हिस रूल फायनलाइज झालेले नसल्यामुळे किंवा आता ज्युडिशरी JMFचे तर झाले ते त्याच्यामध्ये, तर ते होऊन सुद्धा त्याच्यामध्ये पुढे कंप्लीट प्रोसिजर न होत असल्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे जस्टिस डिलिव्हरी सिस्टीम त्याच्यामध्ये कुठेतरी अफेक्ट होत आहे. तर शेवटी एवढंच सांगेल, सगळं काही त्याच्यामध्ये चालू आहे. सगळं काही लोकं पाठलाग करत आहेत. बॉम्बे हायकोर्ट त्याच्यामध्ये पाठलाग घेत आहे किंवा त्याचा एक प्रकारे कंटिन्यूइंग मॅन्डामस पद्धतीने सुपरवाईज करत आहे सगळ्या प्रोसिजरला. त्यामुळे लवकरच तुमची जाहिरात येऊ शकते. 2024 ची पण जाहिरात येईल. 2025 ची पण जाहिरात येईल. मी मागे पण बऱ्याच वेळेस तुम्हाला सांगितलंय. 2024 साठी हायकोर्टाने किती जागा मागितल्यात तर 286 जागा मागितलेल्या आहेत. 2025 साठी मागणी पत्र कितीचं आलंय तर 240 साठीच आलेलं आहे. म्हणजे 286, 240 आणि अशा 2026चं तर त्याच्यामध्ये अजून बाकीचं आहे. म्हणजे एवढं सगळं त्याच्यामध्ये सगळी परिस्थिती आहे. एवढ्या जागा रिकाम्या आहेत. या जागा तर भरपूर रिकाम्या आहेत, पण एवढं मोठ्या म्हणजे एवढ्या जास्त जागा त्याच्यामध्ये रिक्वायरमेंट एवढ्या मोठ्या-मोठ्या त्याच्यामध्ये कोर्ट करत आहे. त्यामुळे तुम्ही खचून वगैरे अजिबात जाऊ नका. आपलं मॉरल डाऊन होऊ देऊ नका. जे लोकं थांबून जातील, जे लोकं अभ्यासाची तयारी बंद करून टाकतील, ते लोकं त्याच्यामध्ये कधीही जज होऊ शकणार नाहीत. पण जे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपला संयम ठेवतील, आपले पेशन्स जागेवर ठेवतील आणि अभ्यास त्याच्यामध्ये कंटिन्यू ठेवतील, ठीक आहे, ते मात्र त्याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेसमध्ये येऊ शकतात. ठीक आहे. त्यामुळे आपली तयारी चांगल्या पद्धतीने चालू ठेवा. ठीक आहे. स्वतः तुम्ही त्याच्यामध्ये लेक्चर्स ऐका आपल्या क्लासेसचे. रिव्हिजन करा त्याचं. आपल्या लेक्चर्सला व्ह्यू रिस्ट्रिक्शन पण नसतं. परत-परत तुम्ही ते लेक्चर्स बघा. ठीक आहे. नोट्सचं तुम्ही परत-परत रिव्हिजन करा. आपल्या क्लासेसच्या दर रविवारी टेस्ट असतात. आपण एक आठवड्याचा पोर्शन देऊन तुम्हाला पुढच्या रविवारी टेस्ट घेत असतो. तर तसं स्वतःला सुद्धा तुम्ही एक प्रकारे टार्गेट ठेवून त्याच्यामध्ये आपलं पोर्शन कंप्लीट करत राहा. ठीक आहे. कुठल्याही पद्धतीने खचून जाऊ नका. आपण आपली पोस्ट मिळवणारच आहोत. ठीक आहे. फक्त थोडासा वेळ लागणार आहे आणि तो वेळ त्याच्यामध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये इन्व्हिटेबल गोष्ट आहे. ती आपल्याला द्यावीच लागणार आहे. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर तुम्ही मला या नंबरवर फोन करून विचारू शकता. धन्यवाद.